महापालिकेने केलेला हा जन्म प्रमाणपत्र घोटाळा हिंदुस्थानातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. 87,347 लोकांना ज्यांचं वय 40 वर्ष, 30 वर्ष, 50 वर्ष, 55 वर्ष, की त्याचं नावात स्पेलिंग मध्ये आई करेक्शन आहे असं बहाणा सबब दाखवून रितसर वेगळे जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीररित्या दिले. माझ्या तक्रारीनंतर राज्य सरकारने आता मीटिंग मध्ये पण उपस्थित होते. राज्य सरकारच्या रजिस्ट्रारने महापालिकेला स्पष्ट कळवलं आहे की जन्म मृत्यू कायदा 1969 सुधारित अधिनियम 2023 अनुसार यापुढे कोणतीही नोंद हे फक्त केंद्र सरकारच्या TRS पोर्टल मध्येच करता येणार. तथापि तुम्ही 87,347 जन्म प्रमाणपत्र हे बंद पडलेल्या स्टेपच्या अंतर्गत दिले आहेत, ते बेकायदेशीर आहेत, हे ताबडतोब रद्द केले पाहिजे. सगळ्यात आश्चर्याची बाब अशी आहे की महापालिकेने 2024 मध्ये 30,507, 2025 मध्ये 49,705, 2026च्या 3 महिन्यात 7,135, जी 31 डिसेंबर 2015 ते प्रणाली बंद पडली तरी अजूनपर्यंत देत होते. सगळ्यात दुःखद आश्चर्य असं आहे, महापालिकेने एवढं सगळं महापौरांच्या 2-3 बैठकांनंतरही या घोटाळ्यावर कव्हर अप ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला. शेवटी आजच्या बैठकीत राज्य सरकारने त्यांना कडक शब्दात कळवलं. अजूनपर्यंत त्यांनी हे 87,347 नावं रद्द केली नाही. याबद्दल मी महापौरांकडे खेद व्यक्त केला आहे की राज्य सरकारचा आदेशानंतरही रद्द केली नाही. नंबर 1. नंबर 2, त्यांनी 3 अधिकाऱ्यांची ट्रान्सफर केली, एकाला सस्पेंड केलं, त्यानंतरही महापालिकेने FIR केलेला नाही. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशामुळे आज 11 वाजता देवेंद्र भारती मुंबई पोलीस आयुक्तांनी पोलिसांची SIT या 87,000 जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचा चौकशी करण्यासाठी नियुक्त केली. महापालिकेला एवढं संधी असल्यानंतरही त्यांनी नाही केलं, म्हणून मुख्यमंत्र्यांनी SIT घोषित केली आहे. आजच्या बैठकीत पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कबूल केलं की परवापर्यंत बंद पडलेल्या SIT मध्ये दुरुस्तीच्या नावाने मी यातले अनेक सर्टिफिकेट स्टडी केले आहे. काही लोक त्या पत्त्यावर उपलब्धच नाही आहे ज्यांना सर्टिफिकेट दिले, अशी पण नाव आहे की जे ओरिजिनल सर्टिफिकेट दिलं पिंकीच्या नावाने, आता बदलून 2025 मध्ये दिला आयेशाच्या नावाने. आणि किती वर्षानंतर? पहिलं ते जन्म तारीख 9/2/1988, 9 फेब्रुवारी 1988 ला जे मूल जन्माला आलं, नाव पिंकी, त्यांनी 12 मार्च 2025 ला सांगितलं हे आयशाक आहे. म्हणजे 40 वर्ष ते पिंकी म्हणून जगत. ते जुनं प्रमाणपत्र घेतलं नाही परत, आणि सर्टिफिकेट नंबर पण नवीन. म्हणजे बेनामी व्यक्ती दुसरं सर्टिफिकेट. असे हे 87,000 मध्ये हजारो आहे असं मला खात्री आहे. म्हणून मी मुख्यमंत्रींना काल रात्री परत विनंती केली होती की महापालिका याला कव्हर अप ऑपरेशन करते. ते म्हणते याचा पुढे आम्ही सुधारणा करू. आम्ही
आरोग्य अधिकारी तर इथून तिथे बदल्या करू. 87,000 लोकांचा तो सुरक्षेच्या दृष्टीने अति भयानक प्रश्न आहे. आणि म्हणून अखेर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस आयुक्त देवेंद्र भारती आणि माननीय महापौर नीतू तावडे यांना धन्यवाद देतोय. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आज महापौरांनी स्पष्ट कडक शब्दात सुनावलं आहे, हे ताबडतोब 87,000 रद्द करा. राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी पण आदेश दिला आहे आणि यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा. तर यांनी गुन्हा दाखल केला नाही तर SIT यांची चौकशी पण करणार. प्रश्न असा आहे की तुमची आजची बैठक असेल त्यामध्ये पण अधिकारी काही कारवाई करत नाहीत. अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई देखील झाली तरी देखील अधिकारी अजून कुठेही प्रशासनामध्ये काही चालू नाही असंच दिसतंय. असं आहे की मुंबई महापालिकेत गेले जे 29 वर्ष त्यांनी जे सांगितलं ना, अधिकारी आणि मिलीबग हे कनाईवंत आहेत, हे रितर कनाईवंत आहेत, एजंट आहेत. हे उदाहरण जरी तुम्हाला दाखवलं की आला काय त्या कायद्यात त्यांचा कायदा वापरून दाखवला तर म्हणजे ओनली मायनर स्पेलिंग करेक्शन विच इज ऑफ IE म्हणजे उदाहरण किरीट KIRIT ऐवजी KIREET तर विदिन कपल ऑफ डेज यू हॅव टू कम बिकॉज अदरवाईज तुम्ही बँक अकाउंट सगळं. आता ही व्यक्ती त्यांनी 38 वर्षाची व्यक्ती नाही, 58 वर्षाची व्यक्तीचं नाव आता बदललं, वेगळंच सर्टिफिकेट दिलं आहे, जुनं कॅन्सल केलं नाही, जुनं परत घेतलं नाही, नवीन सर्टिफिकेट दिलं. म्हणजे याचा अर्थ इट इज अ फ्रॉड. डबल सर्टिफिकेट म्हणजे दुसरं सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि अधिकारी ऐकत नाही. म्हणूनच SIT अपॉइंट करावी लागली आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट इशारा केलाय. मी आणखीन एक महापालिकेचा 5,000 कोटीचा घोटाळा, आता माझं सगळं होमवर्क पूर्ण झालंय, अधिकारी दाद देत नाहीये, पुढच्या काही दिवसात तो घोटाळा मी उघडकीस आणणार. महापालिकेचा भ्रष्ट अधिकाऱ्यांना, सगळे भ्रष्ट नाही आहेत, कमी आहेत, त्यांना इशारा देऊ इच्छितो मी. आज आरोग्याच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे. बाकीच्यांनी जे बिल्डिंग प्रपोजल मध्ये 5,000 कोटीचा घोटाळा केलाय त्यांनी नाही सुधारला. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना सोडणार नाही. आपण अनधिकृत शाळांचा विषय घेतला होता, आता जन्म तो प्रमाणपत्राचा आहे तीन विषय पण हे विशिष्ट भागांमध्ये ज्या असा घोटाळा दिसतोय तर विशिष्ट भागातले जे अधिकारी आहेत ते रॅकेट चालवत आहेत तर तिकडे असा प्रश्न उपस्थित होतो. आता मुद्दा कसा आहे की SIT अपॉइंट झाली, मागणी आमची मान्य झाली. SIT मध्ये पोलीस अधिकारी आहे तर ते उपस्थित होते, तर म्हणून ते विचित्र आहे की काय महापौर असल्यामुळे बाहेर मी बोलणार की हो, हे जे जन्म प्रमाणपत्र 87,000 घोटाळा आहे त्यात मोठ्या प्रमाणात संशयास्पद बांगलादेशी आहे. माझ्याकडे पुरावे आहेत, मी SIT दिले. विशिष्ट वर्ग आहे तो बांगलादेशी मुस्लिम काही विशिष्ट परिसर आहे का? कारण त्या पद्धतीने आपण बघितलं की अनधिकृत शाळा यात आपल्याला महापौर महोदयांनी जे काही वॉर्ड सांगितले ना, ई वॉर्ड सांगितला, L वॉर्ड सांगितला, R नॉर्थ, K वेस्ट. ह्यामध्ये मी सांगतो तुम्हाला हे एरियामध्ये कुठला तो भायखळा, मानवणी, देवनार, गोवंडी, कुर्ला. अनधिकृत शाळेच्या संदर्भात काय नाही, मी आरोग्य वैद्यकीय अधिकारी जे जे काही आपले कन्सर्न डिपार्टमेंटचे उपायुक्त आलेले आहेत त्यांना मी हे आदेश दिलेले आहेत की तुमच्या समोर एक एक संपूर्ण प्रूफ सहित तुमच्याकडे सगळे पेपर्स आहेत आणि ते मान्यही करतात आहे. ते त्यांनी आताच्या बैठकीत मान्यही करले की हो, हे 87,000 हे बेकायदेशीर प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत. मग अडचण कुठे? मी त्यांना तेच सांगितलं, मग अडचण कुठे? तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा, त्यांच्यावर FIR घ्या आणि त्यांचे पोर्टलवरून ते कॅन्सल करून टाका. आता काय झालं, हा जो तुम्हाला पिंकीचा विषय सांगितला ना, तर हा जो ही पिंकी नावाची कोण बाई आहे, तिला नंतर आयेशा म्हणून देण्यात आली, पण आयेशा दिल्यानंतर पिंकी पण कॅन्सल झालेली नाही. विषय लक्षात घ्या, ती पिंकी सुद्धा जिवंत आहे आणि इथून आता आयेशाला जिवंत केले. तर हा खूप मोठा
जन्म प्रमाणपत्राचा फार मोठा भ्रष्टाचार घोटाळा आहे आणि हा लवकरात लवकर आम्ही संपूर्ण उडून काढणार, कडक कारवाई त्याच्यावर करणार. किती वैद्यकीय अधिकाऱ्यांना एसआयटी बसवली आहे त्याचा तोच अर्थ आहे. एक सेकंड, FIR जो पहिला केला जातो जसं मी केलाय, कंप्लेंट केली आहे. आता आझाद मैदान पोलीस स्टेशन जर महापालिकेने कंप्लेंट नाही केली तर माझ्या तक्रारीला FIR मध्ये परिवर्तित करणार. सहसा पहिला FIR होत असतो ते हे बेकायदेशीर जागा आहेत, हे भ्रष्ट लोक आहेत आणि मग कोण अधिकारी हे तपासात पुढे येते. त्याचा ईस्ट मध्ये 2 झाले FIR. तर पहिला हेल्थ ऑफिस म्हणजे गंमत अशी झाली की मानखुर्द पूर्व मध्ये जी पहिली कंप्लेंट झाली त्याच्या आधारावर पहिला फड आरोग्य अधिकारीला सस्पेंड केला, पण दुसरा जो आरोग्य अधिकारी सस्पेंड झाला ज्याच्यावर ज्यांनी FIR दाखल केली होती तो सस्पेंड झाला आणि आता त्या दोघांच्या विरोधात FIR झाल्या. म्हणून ते तपासात घेणार. किती अधिकारी तपासामध्ये भेटतील. हे जे आहे सगळ्या बोर्डात म्हणजे हे काय, हे तुम्हाला टेबल तुम्हाला व्हॉट्सअप करतोय आता प्रिंट देऊ इथून. हे टेबल तुम्ही 2026 मध्ये पण तो SAP मध्ये करतोय. CRS पोर्टल चालू असताना त्या जुना पोर्टलवर का करतात तुम्ही? 2023 मध्ये क्लेरिफिकेशन आलेलं आहे, ते कबूल करतात की आम्ही बेकायदेशीर केलं आणि आम्ही मायनर. आता मायनरचा अर्थ मायनर पण विधीनं वीक केले पाहिजे. हे सगळे यातनं बालक नाहीच आहे, निग्लिजिबल आहे, 5% पण नाही. ओला रेडन ते फ्रॉड. आणि मी सांगितलं त्यात दुसरं कारण सांगतो, ते कुणाला ऐकायचं होतं. SIR मध्ये हे जन्म प्रमाणपत्र वापरण्यासाठी आधारसाठी मतदार यादीत नावं असेल तर त्याला मजबूत करण्यासाठी नाही तर रिजेक्ट होणार, कारण की हे सगळे 2002च्या यादीतले नाही आहे. तर SIR मध्ये याचा उपयोग करण्यासाठी हे बोगस जन्म प्रमाणपत्र गेल्या 2 वर्षात 87,000 प्रमाणपत्र दिले. आता मी परत पटवतो, जे अधिकृत आहे ना ते CRS पोर्टल मध्ये गेले आहेत, ते अराउंड 3,000 आहे त्या काळात. याची मोडस ऑफ ऑपरेटिंग काय आहे आणि याच्यामध्ये काही याचे मोडस ऑपरेंडी मी तुम्हाला सांगतो. जे ग्रामीण भागात झाला होता, एक एजंट असतो, एजंटला ज्यांना बांगलादेशचे संस्थेत किंवा दुसरं कोणीही असतो त्याला डोमिसाईल साठी पण करतात, काही लोक करतात. दुसऱ्या राज्यात जन्मलेला हिथलं सर्टिफिकेट घेतो, ते एजंटला धरतात. एजंट आरोग्य अधिकारीचा ऑफिस मध्ये काम करणाऱ्याला कोणाला तरी धरतात. मग एवढे प्रमाणपत्र पाहिजे, हे जुने सर्टिफिकेट जोडून किती वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आपण निलंबनाची कारवाई करतोय? तुमच्या MOH ची नावं घेतली तर म्हणून त्यांना ऑलरेडी ई वॉर्डला आणि एल वॉर्डला होते, त्यांना निलंबन केलेलं आहे. 2 अधिकारी तो एकच अधिकारी अधिकारी निलंबन केलं. एकच अधिकारी ई वॉर्डला पण त्यांनी काम केलं होतं आणि एल वॉर्डला पण काम. त्याचं नाव नाव काय? गुजर देवेंद्र गुजर म्हणून. शैलेश गुजर. शैलेश गुजर. आणि इतर अधिकाऱ्यांना काय तर इथं शैलेश गुजर म्हणून ई वॉर्डचे नितीश ठाकूर त्यांना आपण पदावरून काढलेले आहे. त्याचबरोबर वैशाली खाडे, सुनीता सरनेम काय त्यांचं, पवार, सुनीता पवार यांना सुद्धा आपण MOH पदावरून तात्काळ आपण या ठिकाणी काढण्यात आलंय. तुमच्या लक्षात आलं या ठिकाणी 1 जानेवारी 2015ला SAP बंद झाली, तर एका बाजूला 1 जानेवारी 2016 पासून CRS पोर्टल सुरू झालं. पण या MOHच्या माध्यमातून सायमेंटेनियसली दोन्ही पोर्टल त्यांनी सुरू ठेवले हा घोटाळा करण्यासाठी. एक तिथे हा फार मोठा विषय, हा फार अग्रेसिव्हली मुंबईत गेला पाहिजे आणि हा आमच्या त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तर आम्ही करतोच आहे. आम्ही पण ह्यावरती पूर्ण लक्ष देऊन असणार. किरीटभाईंचं तर 24 तास CCTV कॅमेऱ्यासारख्या याच्यावर लक्ष, आणि त्या खरोखर याच्यावर खूप काम करतात आहे. पण ह्या पद्धतीचा जर घोटाळा इतका मोठा झालेला आहे तर तो या ठिकाणी आता टॉलरेट केला जाणार. अधिकारी याला जबाबदार आहेत, त्यांच्या अकाउंट चेक केले जाणार. MOH ह्याला जबाबदार आहे, वैद्यकीय अधिकारी पण ह्याला जबाबदार आहे. त्यांचे काय काही अकाउंट नाही, चेक केले जाणार आहे आता का? SIT म्हणजे तशी काही तुम्ही
मागणी केली आपण आहे. SIT ते च्या- का वाटले जात होते त्याच्या मागे कोणते व्यवहार होते म्हणजे आर्थिक व्यवहार- मी जे आझाद मैदान पोलीस स्टेशनात परवा तक्रार दाखल केली त्यात मी सगळे मुद्दे वापरलेले आहेत की ह्या विशिष्ट आरोग्य अधिकाऱ्यांनी अशा प्रकाराने घोटाळे केले, त्यांचे उत्पन्न हे सगळं पण तपासावं. पण त्यात माय कंप्लेंट विल गो टू SIT ना. की ते 4 अधिकारी जे आहे ना नाही, सगळं त्यांना SIT च्या एक जे आहे तुझ्या एक अधिकारी सस्पेंड केला आणि उर्वरित 3ला ट्रान्सफर केलं. म्हणजे आरोग्य विभागात पण आता वॉर्ड ऑफिस विरोधक